उमा ओवीच्या परफॉर्मन्ससाठी पोहोचली, पण ओवीची आई म्हणून तिला स्टेजवर बोलवलं जाईल याची कल्पनाही नव्हती. तर एकीकडे निशिगंधा बॅडमिंटन खेळण्याचं चॅलेंज स्वीकारत ती जिंकली. उमा ओवीला घेऊन जाण्यासाठी तिच्यापाशी आली, पण ओवीने तिला होणारा त्रास व्यक्त करत तिचा तिरस्कार करून ती तिथनं निघून गेली. आईला असलेल्या ब्लड कॅन्सरचं सत्य ओवीला कळलं. या धक्क्यातून उमा सावरू शकेल का ओवीला? का बोलते तू? डॅड, काय झालंय सगळं? रॉंग. तिला ब्लड कॅन्सर आहे. लास्ट स्टेज. मॉम नाही, तू कशाला टेन्शन घेतेस मॉम? मी आहे ना, काही होणार नाही तुला. आपण हॉस्पिटलला जाऊया, तू बरी होशील. माझा फ्रेंड आहे ना, त्याचे डॅड डॉक्टर आहेत. आपण त्यांना कॉल करूयात. मी करते त्यांना कॉल. हा मॉम, मी काही होऊ देणार नाही तुला. ओके, तू टेन्शन नको घेऊ. मी आले कॉल. विजय, तुम्हाला आयुष्यभर साथ दिलीस. मध्ये तुझ्याशी मी माझ्या मनातलं सगळं बोलले. मन अगदी मोकळं झालं. आणि सगळ्यात आनंद या गोष्टीचा आहे की तू माझ्यासाठी एवढ्या लांब मला भेटायला. एक काम आहे माझं. ड्रॉवर मध्ये एक एन्व्हलप आहे. ते घे. इतके दिवस ओवीला मला काही सांगता आलं. त्या सगळ्या गोष्टी याद आहेत. योग्य वेळ आली की तिला ते. आणि तिला सांग की मी तिच्यापासून लांब गेलेले नाहीये. मी तिच्या जवळ आहे. तुझ्या रूपात. ताई, मला वचन दे, जशी तू माझी आई झाली. एक आई आपल्या मुलासाठी जे करते ते सगळं तू माझ्यासाठी माझ्यासाठी केलंस. तसंच ओवीसाठी सुद्धा करशील. आपलं कुटुंब मोडलं. तिला कुटुंबाचं प्रेमच माहित नाही ग. तिला तुझ्या कुटुंबात घेऊन जा. आपली माणसं कशी असतात ते दाखव. उमाताई, होशील ना ग माझ्या ओवीची आई? संध्या, अगं तू. विजय, मला माहिती आहे तुझ्यासाठी हा निर्णय खूप कठीण आहे. पण माझी शेवटची इच्छा आहे. सध्या ती फक्त पूर्ण कर. संध्या, अगं ओवी लहानपणापासून एकटी कुठेच गेलेली नाहीये. ती आपल्या काळजाचा तुकडा आहे ना. हा संध्या, तुला वाटतं तिने आपल्या मातीत जावं, तिथे रुळावं?
माझी काही हरकत नाही. हा, पण हे सगळं होताना मला तू बरोबर हवी आहेस. हा संध्या, हे होत असताना तुला होणारा आनंद तुझ्या डोळ्यात मला बघायचा. विजय, आपल्या लेकीवर माझं कायमच लक्ष असणार आहे. हो मध्ये बाळा, मला वचन दे, आजपर्यंत माझ्यासाठी सगळं केलं, ते सारं काही तिच्यासाठी करशील. मध्ये वचन दे. मला काय येतं नाही. काय आणू सांग. काही आणू नका. तिकडनं माघारी येताना काहीही आणू नका. अगदी तिथली आठवण सुद्धा आणू नका. वचन दे, माझ्या ओवीची आई होशील. जेव्हा मी नसेल ना तेव्हा अशी गाठ बांधून ठेवायचा, म्हणजे तुका वाटेल मी तुझ्यासोबत असा. आता मी आहे ना, ह्या गाठीची काहीच गरज नाही. डॅड, माझं झालंय बोलणं. चल आपण मॉमला घेऊन हॉस्पिटलला जाऊया. हा मॉम, चल. बाळा थांब. ऐक, आता ह्याचा काहीही उपयोग नाहीये. मॉम, नको ना असं बोलू प्लीज. डॅड बघ ना कशी बोलते ती. बाळा, मॉम, तू म्हणत होतीस ना तुझी बहीण येणार आहे, ती आली आहे. तुम्ही बोला ना, एन्जॉय करा. मी प्रॉमिस करते, मी तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार. मी नाही रागवणार तुझ्यावर. मॉम, मॉम प्लीज प्लीज असं बोलू नको. प्लीज प्लीज मॉम. बाळा, हे ओवी, एक मला ना तुझ्या डोळ्यात कधीच माझ्या मरणाचं दुःख किंवा माझ्या मरणाची भीती बघायची नव्हती. मला कायम तुला हसताना बघायचं होतं, म्हणून मी ही गोष्ट तुझ्यापासून लपवून ठेवली. आय एम सॉरी. मला जाता जाता तुझ्या चेहऱ्यावर हसू बघायचंय. ज्या स्माइल साठी
हे सगळं केलं ती गोड स्माइल बघायची. बेटा एक स्माइल करते ना प्लीज. प्लीज डॅड, बघ ना कशी बोलतीये ती. ती कशी जाऊ शकते मला सोडून. मी ना तुझं सगळं ऐकेन. तू जे सांगशील ते मी करेन, जसं हवं तसं. प्लीज असं काही बोलू नको. मी याच्यावर पण नाही चिडणार. प्लीज प्लीज असं काही बोलू नको. प्लीज प्रॉमिस कर कुठे जाणार नाहीयेस मला सोडून. विजय समजाव तिला. ओवी हे बघ बाळा, आता नाही काही होऊ शकत. बेटा आय लव्ह यू. उमाताई तुला आठवतंय काय बाळा? आपण जेव्हा लहान होतो तेव्हा जेव्हा जेव्हा मला झोप यायची नाही तेव्हा तेव्हा तू माझ्यासाठी अंगाई घालायची. आता मला शांत झोपायचं कायमचं. एकदा शेवटची अंगाई घालशील. नाही गो सध्या. काय बोलतोस ग तू? प्लीज प्लीज गाणं सांगते ते करतो प्लीज. सावली तुझी हृदयात ओल माया माझ्या मनाचा तो आरसा चेहरा तरीही दिसेना कसा होता धागा असा माझा तुझा दुवा ठेच लागे तुला कळ माझ्या जीवा वाट तुझी मी पाहू किती ओंजळ तुझ्या विना आहे रीती
बंधन माया नाती सार काही तिच्या साठी. संध्या संध्या डॉक्टर डॉक्टर प्लीज संध्या 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 नको. ती बघतीये माझ्याकडे. मॉम मॉम बोला माझ्याशी. मॉम ऐक ना, मी तू सांगेल ते ऐकेन मी तुझं. मॉम हे बघ, मी नाही रडत. मॉम लुक, मी स्माइल करते. एवढं आहे ना. अजून अजून मॉम मीना मॉम मी हिला पण त्रास नाही देणार. हिचं पण सगळं ऐकेल. मॉम मॉम प्लीज बघ ना माझ्याकडे. मॉम तुम्हाला प्रॉमिस केलं होतंस मॉम. मी सगळं ऐकेन तुझं. मी नाही कोणाला त्रास देणार. मॉम प्लीज बोला माझ्याशी. रघुनाथा, अरे बस झाला आता. झोप जाऊन. आसान दे गे. अरे आसान दे काय, कोंब आरवता तेव्हा तुझी सकाळ होता. त्याच्यानंतर शेतात जाणार, गावात कोणाचा काय बिन असला तर त्याचा निस्तरणार, परत सर्वेश्वराच्या देवळात जाऊन तिथली कामं आटपणार, घरात काय हव्या नको ता बघणार. अरे थकत नाहीस काय रे? खूप काय झाला, तुझो आणि सर्वेश्वराचो आशीर्वाद पाठीशी असा. बघते हॅलो, काय झालं? तुम्ही रडतात की त्या? तुम्ही बरा असा ना? अहो बोला ना, काय झालं? सध्या गेला. काय सध्या गेला माझा. मग शेवटचा भेटूचा होता त्याका, म्हणून बोलवणार होता. गेला माका सोडून. सध्या माका सोडून गेला कायमचा.
त्याची एक इच्छा होती. जितेपणी परत गावात येऊक नाही मिळाला. पण आता तिचे सगळे अंत्यविधी गावाकडे होऊ आहेत. म्हणजे अग्नीपासून सगळं कार्य. 20 वर्ष भेटले नाही ना त्याका. त्याची शेवटची इच्छा पूर्ण करूक होई. मका माझं कर्तव्य वाटतात. तुम्ही म्हणशाल तर ठीक आहे, तुम्ही काळजी घेवा. रघुनाथा, काय झालं? रघुनाथा, संध्या हे जग सोडून गेला आहे. सर्वेश्वर